नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आता शिक्षकांना अशैक्षणिक कामांची मर्यादा येणार आहे. अशैक्षणिक कामं करायचीच नाही आता. तुम्हाला फक्त शिक्षणावरती लक्ष द्यायचं आहे. या संदर्भात नुकतंच शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी एक घोषणा केली. थोडक्यात बघूया आपण काय घोषणा आहे आणि महत्त्वाचे मुद्दे काय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये शिक्षण मंत्री यांची घोषणा झालेली आहे आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामे आता कमी होणार आहे. पर्याय नेमका काय दिलाय त्यांनी तो पण आपण थोडक्यात बघूया. वन बाय वन बघूया. पण बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी सीटीटीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आणि रेकॉर्ड बॅच अशा बॅचेस चालू झाल्या. तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी विद्यार्थी असेल नक्की कळवा. ह्या ज्या बॅचेस आहेत तुम्हाला माहिती आहे सीटीटी 2025ची 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. एक रेकॉर्डेड स्वरूपात आहे आणि एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू होणार 1 डिसेंबरपासून. नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, चेक करून घ्या. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. महाराष्ट्र टाइमने मटाने ही बातमी दिली आहे. कधी दिली आहे? 21 नोव्हेंबर 2025ची बातमी आहे, ज्यामध्ये हेडिंग आहे राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी. वर्षानुवर्षाच्या तक्रारींवर सरकारची दखल, कोणता महत्वाचा बदल होणार. आता बऱ्याच वर्षापासून आपल्याला माहिती आहे की शिक्षक बऱ्याच प्रमाणामध्ये इथे तक्रार करत होते की आम्हाला शिकवण्यासाठी वेळ द्या. अशैक्षणिक कामे खूप लावली जातात. इवन दो वेबसाईट इतक्या लिंक आहे, इतकी काय वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन माहिती भरा, सगळी माहिती डे टू डे अपडेट करा. इतके मेल येतात, त्या प्रत्येक मेलला रिप्लाय द्या. विद्यार्थ्यांचं दररोजचं टासन करा. ह्या सगळ्या गोष्टी प्लस इतरत्र गोष्टी म्हणजे काही उत्सव आला, सण आला, सरकारचं काही म्हणणं असेल, अध्यादेश निघाला, गावामध्ये काही मीटिंग घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप जास्त काम, आता जनगणनेची कामं पण असतात. सो या सगळ्याच्या मध्ये शिक्षकांना तासिकांवर लक्ष देता येत नाही आणि वेळेत सिलेबस संपत नाही किंवा प्रॉपर एक्स्ट्रा टाइम देऊन सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही. सो ह्या तक्रारींची दखल घेत माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी काय म्हटलंय बघा. आता त्यांनी सांगितलंय की शिक्षकांवरील ताण कमी होणार आहे. आता 15 ऐवजी काय म्हटलं त्यांनी, 15 ऐवजी 4 समित्या कार्यरत असतील. बघा 15 समित्या होत्या शिक्षकांच्या. गाव लेवलला जर बघितलं तर ह्या समित्या प्रचंड त्यांच्यावर कामाचा ताण, सगळं टाचन लिहून ठेवा अशी बातमी, अशी अशी सगळी माहिती त्यांना भरावी लागत होती. सो 15 ऐवजी 4 समित्या कार्यरत राहतील. यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता देशभरातील शाळांमध्ये शिकवला जाईल, शिकवला जाणार आहे. मराठी भाषा शिकवणं आणि गरजा महाराष्ट्र माझा हे राष्ट्रगीत गाणे राज्यगीत गाणे बंधनकारक झाले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप सुद्धा आता पुढच्या वर्षापासून, ह्याच वर्षापासून चालू झाली. पुढच्या वर्षी फक्त 4थी आणि 7वीच राहणार आहे. 5वी आणि 8वी आता बंद होणार आहे. सो एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला अशैक्षणिक कामे आता नसणार आहे. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं 15 ऐवजी फक्त 4च समित्या काम करतील आणि सगळ्या कामांवरती लक्ष ठेवतील. त्याचबरोबर बघा त्यांनी सांगितलंय की जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात, हे म्हणजे नाशिकला सध्या इथे कार्यक्रम होता पुरस्कार वितरणाचा, त्यामध्ये माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. सो त्यांनी म्हटलंय की आता वाचणारा वेळ शिक्षकांना ज्ञानदानासाठी खर्च करता येणार आहे. एक महत्वाची अपडेट आता त्यांनी घोषणा केली, म्हणजेच शिक्षण विभाग यावरती काम करत आहे आणि पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये नक्कीच शिक्षकांवरता अशैक्षणिक ताण कमी होणार. सो महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली. नक्कीच याचा फायदा भविष्यात शिक्षकांना तर होणार, पण विद्यार्थ्यांना सुद्धा होणार, कारण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ शिक्षकांबरोबर घालवता येणार आहे. सो महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितली. यावरती बरेचसे व्हिडिओ मी पण पाठीमागे घेतले होते की शिक्षकांना अशैक्षणिक कामापासून मुक्तता द्या. तो अखेर दिवस कदाचित लवकरच उजळेल, हेच या बातमीवरून आपल्याला दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो, टीईटीच्या पेपर 1 पेपर 2 या टेस्ट 340 आपल्याकडे अवेलेबल आहे. आता उद्या तुमची एक्झाम आहे. सो एक्झामला सगळ्यांना ऑल द बेस्ट तर आहेच, पण येणारी टीईटी किंवा सीटीटी येणारी सीटीटीच्या बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिपच्या बॅचेस आहेत 4थी 5वी 7वी 8वी. तुमच्या माहितीतले जेवढे विद्यार्थी असेल त्यांच्यामध्ये मेसेज द्या. ह्या बॅचेस पण ही पूर्ण टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. 499 रुपयात फक्त बॅचेस अवेलेबल आहे. सो ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.